माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो, कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर। कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना है। चलना तो बंदिया, रुकना तो बंदिया, राह पे चल बंदिया। चलना तो बंदिया, रुकना तो बंदिया, राह पे चल बंदिया। संस्था अंतर्गत नांदगाव हायस्कूल नांदगाव पिंपळेश्वर येथील विद्यार्थी NMMS परीक्षेमध्ये 99 विद्यार्थी परीक्षेला बसले होते आणि त्यामधून 31 विद्यार्थी पास झाले। 31 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थी या परीक्षेला पात्र झाले। नांदगाव हायस्कूलच्या या 19 विद्यार्थ्यांचं आपल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय भैयासाहेब हर्षवर्धनजी देशमुख साहेब, तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीपबाबूजी इंगोले साहेब, तसेच आमच्या शाळा समितीचे सदस्य केशवरावजी गावंडे साहेब, संस्थेचे उपव्यवस्थापक पंडित पंडागरे साहेब आणि आमच्या शाळेचे शाळा निरीक्षक श्री मधुकररावजी रोडे सर आणि आमच्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद सर्वांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। या विद्यार्थ्यांना या आर्थिक दुर्बल घटकाच्या ह्या शिक्षणामधून वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहे आणि 12वी पर्यंत ही शिष्यवृत्ती मिळणार आहे। या सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्व माझ्या सहकारी आणि सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीला धन्यवाद। आमच्या विद्यालयातले हे सर्व यांचं आदरणीय मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे यांनी कौतुक केलेलं आहे, त्यांना शुभेच्छा बहाल केलेल्या आहेत। या शुभेच्छांसोबतच पुढील आयुष्यासाठी त्यांना विद्यालयाच्या वतीनं शुभेच्छा बहाल करण्यात आलेल्या आहेत। ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी प्रयत्न केले ते सर्व शिक्षकवृंद आणि सर्व या शाळेतील विद्यार्थी या कौतुकास पात्र आहेत असे उद्गार आमच्या आदरणीय मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे यांनी काढलेले आहेत। या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि सोबत श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या उत्कर्षासाठी आमची शाळा अत्यंत प्रगतीवरती जात आहे। याकरता आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब, कोषाध्यक्ष दिलीपबाबूजी इंगोले आणि कार्यकारी सदस्य आणि सर्व घटकांनी यांचं कौतुक केलेलं आहे। सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतात। धन्यवाद।